जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 15 पैकी सर्व विषयांना मंजुरी। सार्वजनिक शौचालयांतील दुर्गंधीचा मुद्दा सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गाजवला। आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली। आरोग्य सभापती आणि नगराध्यक्षांच्या उत्तरांत तफावत। सभागृहात प्रश्नचिन्ह। शहरातील स्वच्छता व आरोग्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजनांची मागणी। नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या नगराध्यक्ष सौ रत्न रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकूण 15 विषयांवर चर्चा होऊन सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली। त्यात मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई यांच्या नियामक मंडळ निवडणुकीसाठी निर्वाचन गण गठीत करण्याकरिता नंदुरबार नगरपरिषदेतील विद्यमान 2 नगरसेवकांची नावे निश्चित करून त्यास मान्यता देणे, स्थायी समितीने मंजूर केलेले निर्णय कायम करणे, नंदुरबार शहरात महिलांसाठी आधुनिक टॉयलेटची निर्मितीबाबत विचार विनिमय करणे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2025 ते 26 तसेच माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत नगरपालिका हद्दीत शिक्षण व संवाद घटकांतर्गत जनजागृतीकरिता वॉल पेंटिंग कामे करणे, कामे संभाव्य खर्चास मंजुरी देणे। मुदसर नजर शेख मुख्तार प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा नंबर 3 तळोदा येथून नंदुरबार नगरपरिषद संचालित शिक्षण मंडळ शाळेत एकतर्फी आंतरजिल्हा बदली करणे, कामी आलेल्या प्रस्तावास मंजुरी करणे बाबत निर्णय घेणे। नंदुरबार नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग अंतर्गत विविध विकास कामांकरिता प्रकल्प व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार नेमण्याबाबत विचार विनिमय करणे। नंदुरबार नगरपरिषद हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील सवय नंबर 352/2 ही जमीन महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबतच्या प्रस्तावावर प्राप्त हरकती सूचनांवर अंतिम निर्णय घेणे, कामे विचार विनिमय करणे। सार्वजनिक शौचालय साफसफाई कंत्राटदार मेसर्स सेवा फाउंडेशन हडपसर पुणे यांनी दरवाढ व करारनामा नूतनीकरण करून देणे, कामी दिलेल्या प्रस्तावाबाबत विचार विनिमय करणे। नंदुरबार नगरपरिषद हद्दीत स्ट्रीट लाईट पोल उभे करणे, कामी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती नंदुरबार यांच्याकडे सादर करण्यासाठी मंजुरीबाबत विचारविनिमय करणे। नंदुरबार नगरपरिषद हद्दीमध्ये अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामांच्या सुधारित मंजुरी प्रस्तावास अध्यक्ष यांनी सर्वसाधारण सभेच्या निर्णयास अधीन राहून मंजुरी प्रदान केले असून त्यास कार्योत्तर मंजुरी प्रदान करणे। नंदुरबार नगरपरिषद हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील सवय नंबर 1 फेब्रुवारी 273 ही जमीन महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये शेती विभागातून वगळून रहिवासी विभागात समाविष्ट करण्याबाबतच्या प्रस्तावावर प्राप्त हरकती सूचनानुसार अंतिम निर्णय घेण्याबाबत विचार विनिमय करणे। नंदुरबार नगरपरिषदेच्या रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या कामांकरिता डांबराच्या दरात वाढ देण्याबाबत मक्तेदारांनी सादर केलेल्या अर्जावर विचार विनिमय करणे। सन 2024 ते 25 व 2025 ते 26 या कालावधीत नगरपालिका फंडातून अदा केलेले घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या कामांचे देखील रक्कम सद्यस्थितीत प्राप्त झालेल्या 15व्या वित्त आयोगातील बंधनकारक अनुदानातून पुन्हा नगरपालिका फंड वर्ग करणे व नंदुरबार नगरपरिषद हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील सिटी सवय नंबर 752/3 व क्षेत्र 373.90 चौरस सेंटीमीटर सिटी सवय नंबर 75.2/5 क्षेत्र 284.90 चौरस मीटर तसेच सिटी सवय नंबर 752/4 चे क्षेत्र 149.60 चौरस मीटर या जागेतील आस्थापना क्रमांक 122 शॉपिंग सेंटर हे आरक्षण वगळून सदर जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याकामी विचार विनिमय करणे। या विषयांवर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा मंजुरी घेण्यात आली। तर विषय क्रमांक 9 सार्वजनिक शौचालय साफसफाई व विषय क्रमांक 5 स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा यासह विविध विषयांवर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला आहे। विषय क्रमांक 122 मात्र शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि दुर्गंधीमुळे निर्माण होत असलेल्या आरोग्याच्या प्रश्नाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले। या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। विशेष म्हणजे या प्रश्नावर आरोग्य सभापती आणि नगराध्यक्ष यांनी दिलेल्या उत्तरांमध्ये तफावत दिसून आल्याने सभागृहात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। शहरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या प्रश्नांकडे नगरपालिका अधिक गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार नगरपालिकेच्या आजच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महत्त्वाचे विषय असे होते की नंदुरबार शहराचं 2007 साली डीपी प्लॅन आणि 2009 साली ईपी प्लॅन असं नंदुरबार शहराच्या विकासाची योजना मंजूर केली होती। ती मंजूर केल्यानंतर आज 2026 साली जी झालेली मंजूर योजना आहे
त्याच्यातले 85% आरक्षण यांनी वगळून टाकले. कुठे शेती विभागातलं वगळलं, कुठे शॉपिंग सेंटरचं वगळलं. आजही 3 विषय होते. आम्ही यांना सरळ विचारलं, जर 85% आरक्षण तुम्ही वगळलं तर मग ती योजना काय महत्वाची? ते काय उपयोगच नाही ती योजना मंजूर करून तुम्ही केली. म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक पकायचा हा प्रकार होता. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार शहरात शहरीकरण झाल्यानंतर तिथे पाणी, मलनिसरणी योजना, रस्ते आणतील कुठे नगरपालिका? म्हणजे स्वतःच्या आणि काही बिल्डर दार्जिण्या लोकांच्या फायद्यासाठी नंदुरबार नगरपालिकेला हे अक्षरशः विटीस धरतात आहे. आणि राहिला दुसरा महत्वाचा विषय मी तर रस्त्यांसंदर्भात असा मांडला होता की जिथून जिथून हायवे 2-2, 3-3 हायवे जातात, तिथील ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, तिथे साधारणपणे असा एक प्रघात आहे की त्या हायवेमुळे त्या शहरातली वर्दळ वाढते आणि पर्यायाने रस्ते खराब होतात. तर ते हायवे, ते मंत्रालय, नगरपालिकेने जर ठराव केले तर ते रस्ते सिमेंटचे चांगल्या दर्जाचे उड्डाणपूल सुद्धा करून देतात. त्याला नगरपालिकेला 1 रुपये असा मी त्यांना विषय मांडला. तर कमीत कमी या विषयाचं त्यांनी गांभीर्याने घ्यावं. जसं ते मागे नितीन गडकरी चंदू व्याला भेटायला गेले होते, तर हाही विषय घेऊन जावा. कमीत कमी शहराचं भलं होईल. प्रभाग क्रमांक 19 आमच्या नगरी सोबत त्यांनी एक विषय म्हटलं, तिथली शौचालयाची अत्यंत दुरावस्था, तिथून जाताना लोकांना अक्षरशः नाकाला वास हे लागतं, रुमाल, अशा पद्धतीने विषय मांडल्यानंतर 30 सीटचे जे शौचालय आहे ते नगराध्यक्ष म्हणते आम्ही 4 सीटचे करू. आणि आरोग्य समिती सभापती म्हणेल कोई गॅरंटी लेता होगा तो कल से चालू करेंगे, कोई गिरेंगे नाही. म्हणजे किती विरोधाभास आहे. त्या नगरसेविका शौचालयाच्यासाठी पाडतात. 2 वेगवेगळे स्टेटमेंट जर नगरपालिकेकडनं होत असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे.